नमस्कार मंडळी. तर आज आहे आपल्या पिगी बँक चॅलेंजचा 14वा दिवस. या पिगी बँक चॅलेंजमध्ये आपण एप्रिल महिन्याची जी तारीख आहे त्यासमोर शून्य लावून तेवढी अमाऊंट या पिगी बँकमध्ये टाकत आलो आहोत. तर आज आहे 14 एप्रिल, त्यामुळे 14च्या पुढे शून्य लावून ₹140 आपण आपल्या या आजच्या पिगी बँकमध्ये टाकत आहोत. तर सुरुवातीला सोपं होतं, कारण की अमाऊंट छोटी होती, 10, 20, 30 अशी. आणि आता जरा अमाऊंट वाढली, म्हणजे 100ची नोट एक ॲड झाली रोजच्या ह्याच्यात, त्यामुळं ॲडजस्ट करावे लागतात. म्हणजे एवढ्यापर्यंत सुट्टी नसतं, ऑनलाईन आहे, तरी पण चॅलेंज आपलं तुटणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेतो आहे. आणि आपलं चॅलेंज 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत असणार आहे, आणि ते मी पूर्ण करून राहीन. तर अशा प्रकारे आजचा म्हणजे 14 तारखेचा ₹140 टाकून टास्क पूर्ण झालेला आहे. इथं 14 तारखेवर मारायची काट, म्हणजे आपलं प्रोडक्टिव्ह काम दिसतं. तर ह्याच्या मागं सांगण्याचा हेतू असा की आपण ठरवलं तर पैसे आठवू शकतो. खिशात पैसे असले, मोबाईलला अकाउंटला असले, तर आपण कुठे गेलो, ऑनलाईन पे केलं, खिशातले पे केले, 10, 20, ₹30 असं केले, त्याचा एवढा जास्त विचार करत नाही. पण आता समजा 10 तारखेपासून मला पुढची अमाऊंट 20, 30, ₹40, तर माझ्याकडे आत्ता नाही म्हटलं तर 19 तारखेपर्यंतचा जे वर सुट्टे लागणार आहेत तेवढं मी स्टॉक जमा करून ठेवला आहे. म्हणजे इकडं तिकडं करून त्या पाकिटात ठेवलं आहे. त्यामुळे वरच्या अमाऊंटची तर आता म्हणजे काळजी करायची मला गरज नाही, कारण तेवढं मी 19-20 तारखेपर्यंत इंतजाम करून ठेवला आहे. आता हळूहळू जसं सुट्टे माझ्याकडे देतील तसं पुढच्या 20 ते 30पर्यंत मी इंतजाम तसा करून ठेवणार आहे. इथनं पुढं थोडीशी अमाऊंट मोठी आहे, पण जशी अमाऊंट मोठी होते तसं आपला गल्ला पण तेवढंच आपल्याला रिटर्न देणार आहे. त्यामुळं थोडा त्रास झाला चालतंय, पण हे चॅलेंज पूर्ण करायचंच आहे. तर चला, आजचा 14 तारखेचा टास्क पूर्ण झालेला आहे. भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.